श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, दरवर्षी 11 जुलै हा दिवस जगभरात जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. विशेषतः या दिवशी लोकसंख्या या विषयावरील समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आणि त्यावर उपाययोजनांसाठी मागणी केली जाते. त्यावर विचारमंथन केलं जातं. लोकसंख्येत वाढ का होते, वाढत्या लोकसंख्येमुळे काय काय समस्या उद्भवतात, त्यावर उपाय काय, तसंच लोकसंख्या खरंच वाढते का, या सर्वांवर विचार होण्याची गरज आहे. श्रोतेहो, जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं आजच्या आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमातून आपण या सर्व बाबींबद्दल जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, 1950 साली जगाची लोकसंख्या 250 कोटी होती. 11 जुलै 1987 रोजी युगोस्लाव्हिया या देशामध्ये 5 अब्जाव्या बालकाचा जन्म झाला आणि खरं म्हणजे वाढणाऱ्या लोकसंख्येविषयी जनमानसात जागृती निर्माण झाली. तेव्हापासून 11 जुलै हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघानं जागतिक लोकसंख्या दिन म्हणून जाहीर केला. या लोकसंख्या दिनाला लोकसंख्या सतर्कता दिवस असंही म्हटलं तर ते जास्त योग्य ठरेल. श्रोतेहो, लोकसंख्या वाढ, त्याची कारणं, त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न, समस्या आणि त्यावर करायचे उपाय जाणून घेणं आजच्या दिवशी महत्त्वाचं ठरेल. लोकसंख्या वाढीबद्दल सविस्तर माहिती ऐकूया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अर्जुन मोसमाडे यांच्याकडून. भारतातील जनगणना हा एक वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे आणि त्याच्याबद्दल आपण अगोदर थोडीशी चर्चा करूया. 1872 मध्ये भारतात पहिली जनगणना होऊन 1881 पासून दर 10 वर्षांनी जनगणना करण्याचं ठरलं आणि त्याप्रमाणे ते होत गेल्या. 2011 साली झालेली जनगणना ही भारतातील 15वी जनगणना होती. मात्र 2019 मध्ये या देशात आणि संपूर्ण जगाला भेडसावलेल्या कोरोना किंवा कोविड महामारीमुळं 2021ची जनगणना म्हणजे 16वी जनगणना आजपर्यंत पूर्ण होऊ शकली नाही. लोकसंख्येची समस्या आज उग्र रूप धारण करीत असल्याने तिचा विकास कामाला अडचणी निर्माण होत आहेत आणि लोकांना मूलभूत गरजा भागवताना खूप कसरत करावी लागते. झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्र्य, बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू लागले आहेत. जगाची लोकसंख्या आज सुमारे 7 अब्ज आणि 88 कोटी एवढी झाली तर आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटी आणि 76 लाखाचा आकडा पार करून गेलेली दिसते. ही लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या म्हणजे जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत जवळजवळ 17.5% एवढी आहे. भारताने लोकसंख्येबाबत आत्ताच नुकतंच चीनला मागं टाकलंय. अनेक काळापासून जो देश जगात लोकसंख्येला सगळ्यात पुढे होता आणि खरं तर ही बाब आपल्या देशासाठी खूप चिंताजनक आहे. आज चीनची लोकसंख्या दुसऱ्या क्रमांकाला म्हणजे 141 कोटी 11 लाख एवढी झाली. भारताच्या लोकसंख्येत होणारी प्रचंड वाढ हीच आपली एकमेव समस्या नसून निरक्षरता, बेकारी, दारिद्र्य, अनुत्पन्नता, ढासळलेलं लिंग गुणोत्तर, असंतुलित लोकसंख्या वितरण, अनारोग्य, वाढते शहरीकरण हे लोकसंख्या समस्येचे इतर काही पैलू आहेत. लोकसंख्या वाढीच्या समस्येचे वर्गीकरण सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि पर्यावरण विषयक अशा गटांमध्ये करता येईल. प्रादेशिक आणि सामाजिक वर्गावर आधारित विकासाचा असमतोल निर्माण होतो. असमतोलनामुळे अनेक समस्या निर्माण होतात. असमतोलनातून स्थलांतर घडून येते. प्रादेशिक अस्मितेतील वाढ, संघर्ष, अन्न असुरक्षितता आणि गरिबीचे मोठे प्रश्न यामुळे निर्माण होतात. बकाल वस्त्या आणि रोगराईचे प्रश्न अर्थात या समस्या आर्थिक गटाशी सुद्धा निगडीत आहेत. या सर्व समस्यांचा ताण अर्थव्यवस्थेवर पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. वाढत्या लोकसंख्येचा मोठा ताण शासकीय प्रशासकीय व्यवस्थेवर पडतो आणि सतत वाढणाऱ्या लोकसंख्येचे व्यवस्थापन करणे तसेच नागरी सुविधा पुरवणे अवघड होऊन बसते. दबावगट सक्रिय होऊन शासनाला चळवळी आणि निषेधांना सामोरं जावं लागतं. मागणीत मोठी वाढ झाल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे क्रमप्राप्त होते. मोठ्या प्रमाणातील उत्पादनातून पर्यावरणाच्या समस्या निर्माण होतात. नैसर्गिक साधन संपत्तीवर प्रचंड ताण वाढतो आणि साधन संपत्ती वापरामुळे प्रदूषण
पर्यावरणविषयक नवीन समस्या निर्माण होऊ पाहतात. पर्यावरणाचा वेगाने होणारा ऱ्हास, जंगलतोड, जल, वायू, ध्वनी यासारखे प्रदूषण वाढल्या लोकसंख्येवर परिणाम करतात. लोकसंख्या दुप्पट होण्याचा भारतातला जो वेग होता त्यावरून लोकसंख्या किती जलद गतीने वाढते याचा अंदाज येत असतो. सन 2001 मध्ये असणारी 23.8 कोटी लोकसंख्या भारतात दुप्पट होण्यासाठी 60 वर्षाचा कालावधी लावा लागला. त्यानंतर मात्र 30 वर्षातच लोकसंख्या दुप्पट झाली. हा काळ अत्यंत जलद लोकसंख्या वाढीचा होता आणि तेव्हाच लोकसंख्या एका दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि थोडासा काळजीचा मुद्दा आपल्या देशासाठी होऊन बसलेला आहे. ही लोकसंख्या वाढीची अनेक कारणे आहेत. जन्म आणि मृत्यूदर यांच्यातला फरक. आज आपल्या देशात मृत्यूदरात घट झालेली आढळून येते, परंतु जन्मदर मात्र त्या मानाने घटलेला नाही. जन्म ही ईश्वरी देणगी आहे. ही काही समाजातली रचनाच होऊन बसली आहे आणि कुटुंब नियोजन करणं म्हणजे पाप मानलं जातं आणि जन्म ही ईश्वराची देणगी समजली जाते आणि त्यामुळे अंधश्रद्धेपोटी या देशाच्या लोकसंख्या वाढीला एक प्रकारची भरच पडलेली आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर मुलींच्या लग्नाचं वय जरी आपण कागदपत्री 21 वर्ष म्हणतोय, 18 वर्ष म्हणतोय, त्याचं वाढवायचं म्हणतो, हे जरी खरं असलं तरी ग्रामीण भागामध्ये 16 ते 17 वर्ष वयोगटात अनेक मुलींची लग्न झाल्याची उदाहरणं या देशात आपल्याला अनेक पाहायला मिळतात. त्याचबरोबर जर 35 पर्यंत जर गर्भधारणा होऊ शकत असेल तर हा मोठा काळ म्हणजे 16 ते 17 वर्षाचा काळ हा प्रजनन क्षमतेसाठी वापरला जाऊ शकतो आणि हाही देशाच्या लोकसंख्या वाढीवर खूप महत्त्वपूर्ण परिणाम करणारा घटक होऊ शकतो. सरतेशेवटी मला असं वाटतं की ही कारणं या देशाच्या लोकसंख्या वाढीसाठी जरी कारण ठरत असली तरी आज आधुनिक काळात स्थलांतर हे या देशाच्या लोकसंख्या वाढीवर परिणाम करणारं सर्वात महत्त्वाचं कारण आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण भारताच्या किंवा भारतीय उपखंडातील जे देश आहे त्यांच्यामध्ये जर भाषा साम्यता, त्यांच्यामध्ये रूढी, परंपरा, चालीरीती यांच्यातल्या साम्यता, त्यांच्यातले काही उत्सवांची साम्यता, त्यांच्यातील धर्मातलं जे साम्यता आहे, त्यामुळे नेपाळ, ब्रह्मदेश, बांगलादेश यासारखे शेजारील देश यांच्यातून त्यांच्या दारिद्र्यामुळं, त्यांच्या आर्थिक उन्नती न झाल्यामुळे ते आपल्या देशात प्रवेश करतात आणि काही प्रवेश लीगल आहे तर काही बेकायदेशीर प्रवेश आहे, परंतु त्यामुळे या देशातील अनाठायी लोकसंख्या मात्र वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्या देशातील स्थलांतर कायदे हे बरेचसे लवचिक असले आपल्याला पाहायला मिळते. श्रोते हो, स्थलांतरित लोकांच्यामुळे स्थानिक लोकांच्या रोजगारांच्या संधींवर परिणाम होतो. शिवाय लोकसंख्या वाढते ते वेगळंच आणि देशाची आणि राज्याची सुरक्षितता सुद्धा अनेकदा पणाला लागलेली असते. याविषयी भाष्य केले निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी. संधींचा अभाव हा ग्रामीण भागात असल्यामुळे सगळ्यांची गर्दी शहरांकडे वाढायला लागली. विशेषतः आपण जर बघितलं, जर महाराष्ट्रात बघितलं तर मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी लोकांची गर्दी खूप वाढते आणि या गर्दीमध्ये बेमालूमपणे मिसळून इतर जे आपल्या देशांच्या बाजूचे जे लोक आहेत, उदाहरणार्थ बांगलादेश असतील, म्यानमार असेल, त्यांचा रोहिंग्यांचा प्रश्न आहे, किंवा नेपाळ असेल, हा प्रश्न आपल्यात निर्माण झाला की ते आपल्या रोजगाराच्या संधी ते लोक खाऊन टाकतात. त्यामुळे आपल्या लोकांना रोजगार कमी मिळतो. रोजगाराचाही प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट, हे लोक साधारणतः कोण आहेत हे आयडेंटिफाय होत नाही. असा त्यासाठी पोलीस खात्याने असा प्रयत्न असतो, पोलीस खात्याने उदाहरणार्थ पुणे शहर असेल किंवा इतर असेल, ते येणाऱ्या भाडेकरूची माहिती देणं हे मालकावर कंपल्सरी असतं. मग तो कुठला आहे, काय करार कसा केलाय, त्याचे फोटो, त्याची माहिती ही त्या पोलीस स्टेशनला देणं बंधनकारक आहे. पण बऱ्याचदा ही लोक बेकायदेशीर झोपडपट्टीतच राहतात. त्याच्यामुळे बेकायदेशीर झोपडपट्टीत राहिल्यामुळे नक्की त्यांचा ठाव ठिकाणा येत नाही आणि मग देश विघातक कृत्य करताना या माणसाचा सहज उपयोग होऊ शकतो. बरं, ते बंगाली भाषा बोलत असल्यामुळे नक्की ते पश्चिम बंगालचे की बांगलादेशचे हे आपल्याला काही कळत नाही, आयडेंटिफाय होत नाही. त्यासाठी काही विशेष यंत्रणा आपल्याकडे नाहीये. त्यातला जो मायन्यूट फरक आहे बांगलादेश आणि बंगालमधला, त्यामुळे ते दृष्टीने ती माणसं आपल्याला पकडायला हवीत, ती आयडेंटिफाय करायला हवीत आणि त्यांना त्यांच्या देशात पाठवायला हवीत. पण ते पासपोर्टवर येतात आणि मुदत बाह्य वगैरे ते राहतात, ते कळतात पोलिसांना आणि मग पोलीस त्यांना पकडून त्यांच्या देशाला त्यांना परत पाठवत असतात. असा घुसखोरांचा प्रश्न आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. कारण हा आपल्या अर्थव्यवस्थेचाही ज्याला म्हणतात एक वाळवी लावेल किंवा सुरक्षिततेला वाळवी लावेल
आणि ज्याच्यापासून आपल्याला भविष्यात प्रचंड मोठा धोका होऊ शकतो. श्रोते हो, लोकसंख्या ही आपल्या देशाची समस्या नसून ती खरं म्हणजे आपली ताकद आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपल्याकडे असलेल्या मोठ्या युवा संख्येकडे त्या दृष्टीनं पाहिलं तर आजच्या आत्मनिर्भर भारताची वाटचाल एका विकसित भारताकडे निश्चितपणे होत असल्याचा आपल्याला अभिमान वाटेल. याबद्दल अधिक जाणून घेऊयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य आणि टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे. 1987 साली जगामध्ये युगोस्लोव्हाकिया या देशामध्ये 5 अब्जावे बालक जन्माला आले आणि म्हणून 11 जुलै हा लोकसंख्या वाढ दिन म्हणून साजरा केला जातो. लोकांना लोकसंख्येचे प्रश्न समजावेत आणि एकूणच लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी हा लोकसंख्या दिन साजरा केला जातो. जगात 1 नंबरला भारत मानला जातो लोकसंख्येच्या बाबतीमध्ये. पण तरीसुद्धा दुसरी एक बाजू आहे, ती म्हणजे या लोकसंख्या वाढीमुळे आपल्यावर तसा काही परिणाम होत नाही. याचं कारण आपण आता अन्नधान्याच्या बाबतीत, दुग्ध किंवा इतर सगळ्याच बाबतीत अत्यंत निर्भर झालेलो आहोत. म्हणजे स्वयंनिर्भरता ज्याला म्हणतात तशी आपली आलेली आहे आणि त्यामुळे आपण लोकसंख्याचा बाऊ करण्याचं कारण नाही. आणि जगामध्ये सगळ्यात जास्त युवक असलेली संख्या ही भारताची आहे आणि ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. कारण आत्ता आपण पंचप्रण म्हणजे 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये माननीय पंतप्रधानांनी पंचप्रण युवा संवाद हा कार्यक्रम सगळ्या भारतासाठी, भारताच्या युवकांसाठी दिलेला आहे की जो जगभर प्रसारित करायचा आहे. हे जे पंचप्रण आहेत, ह्या पंचप्रणमध्ये आपली लोकसंख्या हा सुद्धा आपला एक महत्त्वाचा भाग आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच ह्या अमृत काळामध्ये आपल्याला जर भारत विकसित करायचा असेल तर आपण ह्या लोकसंख्येचा वापर केला पाहिजे. आज सगळ्या मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये, मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये आपल्या भारताचे लोक हे उच्च स्थानावर आपल्याला बघायला मिळतात. अमेरिका किंवा इंग्लंडसारख्या देशामध्ये सुद्धा उच्च राजकारणाच्या ठिकाणी सुद्धा आपली भारतीय लोक आपल्याला बघायला मिळतात. आपण काही गोष्टीमध्ये कमी पडतो आणि म्हणूनच आपण सध्या मेड इन इंडिया अर्थातच भारतीय उत्पादक किंवा भारतीय उत्पादनं वाढवणं आणि आपल्या धान्याचा जगभरात प्रचार करणं, आपल्या ज्ञानाचा जगभरात प्रचार करणं, भारतीय ज्ञान हे जगभर जर गेलं तर आपण विश्वगुरू होण्यासाठी पात्र ठरणार आहोत. आर्थिक बाबतीमध्ये सध्या पहिल्या 5 मध्ये आहोत, ते पुढच्या काही वर्षामध्ये 3 मध्ये येणार आणि मग नंतर 1 किंवा 2 नंबरची आर्थिक आपली सुस्थिती असणार आहे. आणि म्हणूनच लोकसंख्या वाढ ही आपली जमेची बाजू आहे असं जर आपण बघितलं तर मला वाटतं आपण विश्वगुरू होण्यासाठी लोकसंख्येचा वापर त्यासाठी करूयात. काही प्रश्न पण आहेत. ते प्रश्न असे आहेत की आपल्याकडे गरिबीची संख्या आहे, आपल्याकडे जी दारिद्र्य रेषेखालची जी माणसं आहेत त्यांचं उन्नयन करणं, त्यांना ऊर्जितावस्थेत आणणं, असे आपल्याला काही प्रश्न सोडवावे लागतील. शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवावे लागतील. मी मगाशी जसं म्हणालो की अन्नधान्याच्या बाबतीत आपण सुस्थितीत आहोत, परंतु अन्नधान्य साठवणीच्या बाबतीत मात्र आपल्याला विचार करावा लागेल. आपण स्वयं उत्पादनं करण्याच्या बाबतीत आता बरीच मोठी प्रगती केलेली आहे. श्रोते हो, भारतासारख्या देशात आणि महाराष्ट्रातल्या मोठ्या प्रमाणावरील असंघटित वर्गाला उत्तम शिक्षण, कौशल्याधारित शिक्षण दिलं आणि मूलभूत पायाभूत सुविधा दिल्यास देशाच्या विकासात आणि या वर्गाचं योगदान घेऊन आपण आपली ताकद वाढवायला काय हरकत आहे, जेणेकरून भारताचं जागतिक महासत्तेचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन शैलेश मोहिते.